नमस्कार, स्वराज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग अशी कांदा भजी कशी बनवायची हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या भजी बरोबर जर एखादी हिरवी चटणी जर खायला असेल तर या भजीची चव अतिशय सुंदर लागते. चला तर मग सुरुवात करूया कांदा भजी बनवायला. कांदा भजी बनवण्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तर आता काय करायचं, या कांद्याची दोन्ही बाजूची देठ जी आहे ती सुरीने कापून घ्यायची आहे. तर इथे कांदा घेतलेला आहे मी आणि त्याचं एका बाजूचं देठ सुरीने कापून घेतलं आहे. तसेच दुसऱ्या बाजूचं देठही कांद्याचं कापून घ्यायचं आहे आणि त्याचे मधोमध 2 भाग असे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कांद्याची साल काढून घ्यायची. तर काही वेळेला काय होतं की कांद्याची साल काढल्यानंतरही आतली जी साल असते ती खराब असते, त्याला काळी बुरशी असते. त्यामुळे ती ही साल कांद्याची काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे जे सर्व कांदे मी घेतले होते त्याची दोन्ही बाजूची देठ काढून घेतली आणि मधोमध 2 भाग करून त्याच्या साली काढून घेतल्या आहेत. आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन थोड्या वेळासाठी हे सर्व कांदे त्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. तर याने काय होतं की कांद्याचा जो कडूपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि कांदे स्वच्छ धुतलेही जातात. तर इथे कांदे स्वच्छ धुवून झालेले आहे. आता याचे आपल्याला उभे असे पातळ काप करून घ्यायचे आहे. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे, उभा पकडून त्याचे सुरीने मी पातळ असे उभे काप करून घेत आहे. तर तुम्ही आडवा कांदा पकडून जरी त्याचे पातळ काप करून घेतले तरीही चालेल. जेवढे कांद्याचे काप पातळ असतील तेवढीच भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनेल. तर अशा प्रकारे इथे जे सर्व कांदे मी घेतले होते त्याचे मी उभे असे पातळ काप करून घेतलेले आहे. आता काय करायचं की हातानेच हा जो सर्व कांदा आहे तो असा मोकळा करून घ्यायचा, सुट्टा करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये कांदा काढून घ्यायचा आणि पुन्हा एकदा हाताने चांगला सुट्टा करून घ्यायचा, चांगला मोकळा करून घ्यायचा आहे. आता 15 ते 20 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून हा कांदा पाणी सुटण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे. तर इथे भजी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे, तसेच लाल मिरची पावडर घेतली, मीठ घेतलेलं आहे आणि ओवा मी घेतलेला आहे. तर कांद्याला पाणी सुटल्यानंतर हे सर्व साहित्य यामध्ये घालायचं आहे. तर कांद्याला पाणी सुटलेलं आहे. आता हे सर्व साहित्य यामध्ये घालूया. तर बेसन पीठ 1 कप मी यामध्ये घालत आहे. तसेच 1 चमचा भर लाल तिखट टाकायची, तसेच ओवा घालायचा 1 चमचा भर आणि शेवटी मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. याचं चांगलं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. चांगले एकजीव करून घ्या हे मिश्रण आणि पुन्हा एकदा 10 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून तुम्ही पाणी सुटण्यासाठी बाजूला ठेवून द्या. तर 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता की याला चांगलं पाणी सुटलेलं आहे या कांद्याला. आता हाताने हा कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. हे मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या. तर भजी बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे भजी तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तर तळण्यासाठी मी तेल तापायला ठेवलेलं आहे. हे तेल तापलं की यामध्ये हे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की भज्यांचे गोळे सोडायचे नाहीत, ते असे मोकळे करून सोडायचे, म्हणजे ते चांगले कुरकुरीत बनतील. जर तुम्ही गोळे सोडले भज्यांचे तर ते अजिबातच कुरकुरीत बनणार नाही. तर इथे तेल तापलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मोकळे करून हे भजी मी तेलामध्ये सोडलेले आहे. आता हे चांगले तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे भजी एका बाजूने तळल्यानंतर ते दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेही चांगले तळून घ्यायचे आहेत. तर चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे सर्व भजी तळून घ्यायचे आहे. आता इथे भजी बनवून आपले तळून झालेले आहेत. आता हे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे. तर सगळे भजी एका प्लेट मध्ये मी काढून घेते आणि उरलेलं जे मिश्रण आहे त्याचेही मी सगळे भजी तयार करून घेत आहे. तर इथे सगळे भजी आपले तळून तयार झालेले आहेत. तर इथे हिरव्या मिरच्या मी काही घेतलेल्या आहेत. तर या हिरव्या मिरच्या भजी बरोबर खूप छान लागतात. आवडीप्रमाणे तुम्ही या मिरच्या घेऊ शकता. तर इथे सगळे भजी आपले तळून तयार झालेले आहेत. तर पहा तुम्ही किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत, खूप खमंग झालेले आहेत हे सगळे भजी. खूप छान कलर आलेला आहे या भजीला. तर इथे ताट एक मी घेतलेला आहे आणि हे सगळे भजी यामध्ये मी काढून घेत आहे. तर आवडीप्रमाणे तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा एखाद्या चटणी बरोबरही ही भजी तुम्ही खाऊ शकता. तर इथे टोमॅटो सॉस मी घेतलेला आहे भजी बरोबर खायला. तसेच हिरवी चटणी घेतलेली आहे. तर ही चटणी मी बनवली कशी, एक लहान आकाराचा कांदा त्याचे उभे काप करून घेतले,
आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घालून थोडंसं मीठ टाकलं आणि पाण्याचा वापर न करता मिक्सर मध्ये ही चटणी मी वाटून घेतली आहे. तर ही चटणी ही एकदा तुम्ही नक्की बनवून पहा. या भजी बरोबर ही चटणी खूपच सुंदर लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? एकदा नक्की बनवून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. अशाच काही नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा स्वराज रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.